माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण मारुतीच्या जन्माची कथा श्रवण करूया अभिवाचनातून. चला तर मग ऐकूया कथा. वाल्मिकी रामायणातील मारुतीच्या जन्माची कथा आपण अभिवाचनातून श्रवण करत आहोत. वाल्मिकी रामायणातील किष्किंधा कांड 66 मध्ये मारुती जन्माचे वर्णन केलेली कथा आपण आता श्रवण करत आहोत. मरुत अमरुत दैवतेच्या आशीर्वादाने अंजनाला विरिवान बुद्धिसंपन्न महातेजस्वी असा पुत्र होता. पूर्वी पुंजिक स्तनला नावाची एक अप्सरा होती. काही शापामुळे ती वानरी रूपाला पावली. तिचं नाव काय? अंजना. ती एकदा मनुष्यरूप धारण करून उत्तम वस्त्र अलंकार धारण करून पर्वतावर फिरत होती. त्यावेळी मरुत देवताने तिचे वस्त्र उडवले. तिचे सुंदर अवयव त्याच्या दृष्टीस पडले. तो मोहित झाला. त्याने तिला आलिंगन दिले. ती घाबरून म्हणाली, एक पत्नी व्रतम इदम को नाशयुतुम इच्छती. म्हणजे माझे हे पातिव्रत्य कोण नष्ट करत आहे? त्यावर मरुत काय म्हणतोय, मी तुझे पातिव्रत्य भंग करत नाही, भिऊ नको. मी मनानेच तुला लिंगन दिले. मरुत देवताने सांगितले, तुला वीरवान बुद्धिसंपन्न महातेजस्वी महाबली महापराक्रमी असा पुत्र होईल. पुढे अंजनीस तसाच पुत्र झाला. फळ समजून सूर्याला खाण्यासाठी गेल्यावर इंद्राने रागावून वज्र फेकले. इंद्राच्या व्रजाला मान देण्यासाठी मारुतीने व्रजप्रहार हनुवटीवर झेलले. तेव्हापासून हनुमान हे नाव धारण पडले. त्यावेळी सूर्योदय नुकताच होऊ लागला होता. उगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्यावेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. प्रचंड पर्वतांचे चूर्ण करणाऱ्या त्या वज्राचा प्रहार सामर्थ्यवान मारुतीरायाने केवळ इंद्राच्या व्रजाला मान देण्यासाठी आपल्या हनुवटीवर झेलला आणि खोटीच मूर्छा पत्करली. तेव्हापासून त्याचे हनुमान हे नाव धारण केले गेले. हनुमान शब्दाची उत्पत्ती काय? तर हनु अस्य अस्ति इति, म्हणजे ज्याची हनुवटी विशिष्ट पूर्ण आहे असा त्याचा वज्रांग वज्रासारखे अंग आहे असे म्हणू लागले. त्याचाच अपभ्रंश होऊन ब्रजरंग नाव पडले. मारुतीने जन्मताच सूर्यबिंबाकडे केलेल्या उड्डाणाने कुंडलिनी शक्ती जागृत होते व ब्रह्मा रुद्रामकडे गेलेले उड्डाण त्यावरून मारुतीची जन्मकथा म्हणजे कुंडलिनीच्या जागृतीचे रूपक कथा असे हे लक्षात येते. अंजनी सारख्या तेजस्वी वीरमातेच्या पोटी जन्माला तेजस्वी पुत्र हनुमान. मारुती रायाच्या विनंतीवरून श्रीराम अंजनी मातेस भेटण्यास गेले. त्याने श्रीरामाला मातेजवळ माझी स्तुती करू नका असे सांगणे. रावण वध सीता बुद्धी शुद्धी केल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येस परत निघाले असता वाटेत ऋष्यमुख पर्वतावर काही काळ विश्रांतीसाठी थांबले. या पर्वतावर मारुती रायाची पूज्य माता तपश्चर्या करत होती. आपल्या मातेस दर्शन द्यावे असे मारुतीरायाने प्रभू रामचंद्रांना विनंती केली. त्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतेसह अंजनी मातेस भेटायला निघाले. त्यावेळी मारुतीने श्रीराम लक्ष्मण सीता यांची मातेजवळ स्तुतीसुद्धा केली. स्तुतीसुद्धा करू नका असं विनवून सांगितले बरं का, पण केली. मारुतीने रावण वध स्वतः न करता श्रीराम प्रभूंना कष्टवले याचे दुःख होऊन अंजनी माता क्रोधायमान झाले. अंजनी मातेसमोर जाता श्रीराम लक्ष्मण सीता मारुती यांनी तिला नमस्कार केला आणि रावण वधाचे युद्धसमयीचे समग्र वर्णन तिला थोडक्यात सांगितले. बोलण्याच्या ओघात मारुतीने सांगितलेल्या गोष्टीचे विस्मरण होऊन त्यांनी मारुतीची अंजनी मातेजवळ पुष्कळ स्तुती केली. एरवी कोणत्याही मातेला आपल्या पुत्राची स्तुती ऐकून अतिशय आनंद झाला असता, परंतु आपल्या पुत्राने रावण वध स्वतः न करता श्रीरामप्रभूंना कष्टवले याचे तिला अतिशय दुःख झाले हो. ती अतिशय क्रोधायमान झाली हो. ती काय म्हणाली माहितीये? हा का माझ्या उदरी आला, गर्भ होणे का नाही कळाला, हा आपण असता कष्टविला स्वामी का राम, माझे ए दुग्धाची हे प्रोटी, कळी काळाची नरडी मुरडी, रावणाधिक बापुडी,
गुंगुरडी काय. क्षणामध्ये रावण वधुनी जरी का आणिता राघव पत्नी, तरी पुत्राचा माझे म्हणी उल्हास होता. हा हनुमान का बरे माझ्या उदरी जन्माला आला? तो गर्भात असतानाच का नाही मिळाला? स्वतः एवढा शूर असताना त्याने का बरे भगवान रामाला रावणवधाचे कष्ट दिले हो? बघा किती सुंदर. माझ्या दुधामध्ये कधी काळातले नष्ट करण्याची सामर्थ्य असताना रावणासारख्या खुळखुळ्याची ती काय कथा? हनुमानाने क्षणात रावणाचा वध करून सीतामाईला सोडवून आणले असते तर मला माझ्या पुत्राचा अभिमान वाटला असता हो. श्रीराम प्रभूची आज्ञा नसल्यामुळे मारुतीरायांनी रावणाचा वध न केल्याचे सीतामाईने क्रोधायमान अंजनी मातेला सांगितले हो. अंजनी मातेने गर्जना करून आपल्या स्तनाची दुधाची धार सोडली. त्यावेळी समोरील शिळाची दगडाची भिंत भेदून ती त्रिखंडात गेली. आपल्या वेणीने लंकेला वेढा देऊन लंका उचलून दाखवली. तेव्हा प्रभू रामचंद्रासह सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी अंजनी मातेची स्तुती केली. श्री रामप्रभूची आज्ञा नसल्यामुळे मारुतीने एकट्याने रावणाचा वध करून माझी मुक्तता केली नाही असे सांगून सीतामाईने अंजनी मातेचे समाधान केले. अंजनी मातेसारख्या तेजस्वी वीर मातेच्या पोटी मारुती राय सारख्या, हनुमंतासारखा, बजरंग बलासारखा बलशाली महापराक्रमी पुत्र जन्म घेईल. यात नवल कसले? कथा आवडली का? बोला जय बजरंग बली की जय.